सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो। पुढील काही तासामध्ये व मध्यरात्रीला तसेच उद्या राज्यामध्ये या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। आज मध्यरात्रीला व उद्या राज्याच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। व्हिडिओला आताच लाईक करा व तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत, आताच चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या। तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू। तर मराठवाड्यामध्ये जसं की मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज मध्यरात्रीला व पुढील काही तासामध्ये पाहायला मिळतोय। माजलगाव, परळी, केज, बीड तसेच या ठिकाणी चौसाळा, कळंब, लातूर, औसा, धाराशिव, भूमपरांडा, वाशी, बार्शी या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच वैराग, तुळजापूर या भागामध्ये देखील आपल्याला मित्रांनो ढगफुटी सदृश्य पाऊस तुरळक भागामध्ये पाहायला मिळत आहे। तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो अहमदपूर, उदगीर, औसा या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। तर मराठवाड्यामध्ये एकंदरीत पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव तसेच नांदेड, परभणी या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पुढील काही तासामध्ये व आज मध्यरात्रीला पाहायला मिळत आहे। तर विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया याच भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला कमीच पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर या 5ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही भाग बदलत पाहायला मिळते। सर्वत्र नसणार आहे मित्रांनो, परंतु भाग बदलत काही ठिकाणीच आपल्याला या जिल्ह्यातील भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते। वडूज, विटा, कराड, जत, पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो काही भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी कोकण पट्टीमध्ये देखील आपण बघू शकता रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, चिपळूण तसेच या ठिकाणी गोरेगाव या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर इगतपुरी, नाशिक या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। संपूर्ण राज्याचा जर एकंदरीत विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी याच जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। तर सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात। आपण या चॅनलवरती हवामानाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।